मध्ये तुम्ही ज्यावेळेस युरिया वगैरे टाकतात त्यावेळेस टाका. तुम्ही जर डीईपी सोबत जर मिक्स केलं, इथं डीईपी आहे का? डीईपी नसेल. डीईपी जर असेल तर अजून एक प्रयोग सांगतो. ओरिजिनल डीईपी कसं ओळखायचं हे पण करतात. आपल्या झिंक सल्फेटचे पाणी बनवा, डीईपीचे पाणी बनवा, कोणतंही पाणी एकमेकांमध्ये मिक्स करा, 2 मिनिटात दह्यासारखं जमून जातं. म्हणून झिंक सल्फेट वापरताना कधी पण तुम्ही युरिया, पोटॅश नाही तर माती सोबत मिक्स करून टाका. आपण काय करतो, खताच्या डोस पेटचा रिझल्ट भेटणार नाही ओरिजिनल झिंक सल्फेट. जो भातामध्ये खैरा पडतो किंवा तांबेरा पडतो गव्हामध्ये, हा झिंकच्या डिफिशियन्सीमुळे पडतो. हा गव्हर्नमेंट पण तुम्हाला झिंकच्या टॅबलेट दिल्या जातात. घरी प्रत्येकाच्या घरी आया बहिणी आहेत, बाळंतीण जे असतात ना त्यांना ज्यावेळेस आरोग्य विभागात घेऊन जातो ना त्यावेळेस गव्हर्नमेंट जे झिंकच्या टॅबलेट आणि आयर्न म्हणजे फेरसच्या टॅबलेट दिल्या, मायक्रोन्यूटनच्या टॅबलेट दिल्या जातात. मायक्रोन्यूटनच्या टॅबलेट देण्याचे वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला? आपल्या जमिनीत झिंकची कमतरता आहे. झिंकची कमतरता ही पिकात येते. पिकात आल्यानंतर अन्नधान्यात ती कमतरता असल्यामुळे ती आपल्या शरीरात जाणवते. म्हणून प्रेग्नन्सी स्त्रियांना जे गव्हर्नमेंट या झिंकच्या आणि आयर्नच्या गोळ्या त्याच्यासाठीच पुरवतात, म्हणजे ती बाळाची झीज भरून निघून पाहाल, म्हणजे विकृती यायला नको. तसंच आपल्या पिकांमध्ये विकृती यायला नको म्हणून तुम्ही झिंक सल्फेटचा वापर अवश्य करा. एकराला फक्त 5 किलो आहे. तुम्हाला घरपोचे भेटणार आहे. नंदुरबारला देतात ते पण श्री साई कृषी सेवा केंद्र माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्याकडेच भेटेल तुम्हाला. त्यांच्याकडे फक्त एकरी 5 किलो तुम्ही वापरा. ते पण म्हणतात ना त्यांच्याकडे 2-3 झिंक आहेत. मागताना तुम्ही जोपर्यंत दयाल कंपनीचे झिंक द्या मला, कुठलं दयाल कंपनीचं, तेवढं तुम्ही घेऊ शकता. आपण जीवामृतचे प्रॅक्टिकल बघूया.